ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी मंडल यात्रा भंडारा येथून आजपासून सुरुवात होणार आहे। मंडल यात्रेला आजपासून सुरुवात होते। दुपारी 2 वाजता या यात्रेचं नागपूरमध्ये आगमन होणार आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी आजपासून मंडल यात्रेला सुरुवात होते। याची सुरुवात भंडारा येथून होणार आहे। दुपारी 2 वाजता यात्रेचं नागपुरात आगमन होणार आहे। या यात्रेच्या पहिल्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित राहणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दापोली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली। या कार्यालयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व गतिमान होणार आहे। पालकमंत्र्यांच्या निर्णयानुसार जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यक्षेत्र विभागून नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील 2 वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतपाणंद रस्त्यांचं मोजमाप व सीमांकन पूर्ण करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलंय। एमआयडीसीतील उद्योगांच्या सीएसआर निधीतून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील शेतपाणंद रस्ते विकसित करण्यासाठी उद्योग मंत्री यांच्याकडे मागणी करून आवाहन त्यांनी केले। यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल, जमिनींचे मूल्य उंचावेल आणि कोकणात कृषी विकासाला नवी दिशा मिळेल। आपल्या जिल्ह्याची मागणी होती की दापोलीमध्ये ॲडिशनल कलेक्टर कार्यालय दिलं पाहिजे। दापोलीमध्ये आता आम्ही ॲडिशनल कलेक्टर कार्यालय मंजूर केलेलं आहे आणि या ॲडिशनल कलेक्टर कार्यालयाच्या माध्यमातून अर्धा जिल्हा तिकडे अर्धा जिल्हा इकडे, जसं या ठिकाणी आमचे पालकमंत्री निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी विभाजन करू। या जिल्ह्यातले शेतकरी तुमचं ऋण आयुष्यभर विसरणार नाही। या जिल्ह्यातले विद्यार्थी आपल्याला खऱ्या अर्थाने दुवा देतील आणि म्हणून काय करायचं असेल तर शेतपाणंद रस्त्याकरता सीएसआर खर्च करा। त्या शेतकऱ्यांचं जीवनाचं परिवर्तन होईल, शेतकऱ्याच्या शेतामधली प्रोडक्टिव्हिटी वाढेल, शेतकऱ्याच्या जमिनीच्या किमती वाढतील, त्या 10 पट होतील आणि खऱ्या अर्थाने एक नवं परिवर्तन आपल्या कोकणामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून शेत रस्ते बांधकाम करणे याकरता खूप मोठी मदत आपल्याला किरण सामंतजी, जे काही एमआयडीसी मध्ये या महाराष्ट्रामध्ये उद्योग येतील त्यांना सीएसआर मागा। तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातल्या शेतपाणंद रस्त्याला मजबूत करण्याची योजना आपण तयार केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।